ना हा मागचा गळा आहे ना 3 घेतला आहे आणि ना मला मागे ना बघा तुम्ही मला मोबाईल पॅटर्नच पाठवलं आहे तर मी इथं 5 घेते बरं का। हे ना लांबीला हा गोल हा 3 घेतला रुंदी आणि लांबी ना 5 घेतली बघू शकता तुम्ही। आणि खालून मला आहे ना 3 हुक सांगितले मागे तर मी इथं 3 हुकचे 3 इंच अंतर घेतलेलं आहे आणि छान असं मस्त आहे ना हे जे गळा आहे ना हा 3 3.5 घेऊ शकतो बरं का डीप। आणि इथे आहे ना दोरी येणार आहे असं काही व्यवस्थित मोबाईल पॅटर्न आहे ना। इथे आहे ना कोण ट्रायंगल नाही बरं का, इथं गोल आहे थोडंसं असं तर त्याच्यामुळे मी तुम्हाला ते मला मोबाईलमध्ये जसं आहे ना तसंच शिवायला लावलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे मी सांगते। नाही तर मी मागचे एक व्हिडिओ केला आहे मस्त छान असं पार्टीवेअर साडीचं, त्यांनी ना ट्रेंगलमध्ये सांगितलं होतं, खूप छान झालं होतं बरं का ते, त्यांना खूप आवडलं आणि खूप सुंदर असं ब्लाऊज झालं होतं। आणि बघा हे सुद्धा छान असं मी तुमच्याशी ना कटिंग करते। हे जो हा डीप आहे ना हा तुम्ही कस्टमरवरून अवलंबून राहतं बरं का। आता मी इथे ना 4 घेतला आहे हा डीप आणि हे हा गळा आहे ना 4 नाही तर 5 उतरवू शकता तुम्ही। आता मला आहे ना त्यांनी मोबाईल पॅटर्न सांगितलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात आहे ना मीडियम डिझाईन आहे म्हणून मी ना तेवढं करायचा प्रयत्न करते। आणि बघा इकडे छान असा हा गळा आणि नेहमीप्रमाणे मागे हा टक्स घ्यायचा आहे आणि मागे हुकचं ब्लाऊज आहे बरं का, खूप छान आणि सुंदर असं बघू शकता तुम्ही। इथे ना असं गोल राऊंडमध्ये बरं का, म्हणून मी ना जास्त ट्रायंगलमध्ये नाही घेते। आणि इथे ना दोरी येणार आहे, मी तुम्हाला आहे ना ओपन करून दाखवते। खूप छान आणि सुंदर अशी मस्त नॉर्मल डिझाईन आहे, बघू शकता। कसं वाटलं नक्की आवडलं असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। लेस लावून एक नंबर दिसणार आहे हा गळा। बघा आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोघं छान असे रेडी झालेले आहे आणि आता स्लीवसुद्धा तुम्हाला कट करून दाखवते। तर स्लीव बघा नेहमीप्रमाणे आपण जेवढी छातीची रुंदी राहते ना त्याच्यावरनं स्लीव काढायचे। ते छातीची रुंदी आहे ना एक घडी छातीची तर 10 आली आहे तर 10मधून आपल्याला आहे ना 1 इंच कमी करून घ्यायचं आहे, तर 9 घेणार आहे मी तर स्लीवची रुंदी। तर बघा इकडे 9 घेणार आहे। कपडा थोडा कमी पडणार आहे, जॉईंट देईन मी स्टिचिंग करताना आणि जॉईंट कसा देतात त्याचासुद्धा एक स्पेशल व्हिडिओ केला आहे बरं का, तो नक्की मी कशा प्रकारे व्यवस्थित असा जॉईंट देते ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। आणि बघा इकडे स्लीवची लंबाई आहे ना 11 घेते, 10 आहे तर 11 घेते बरं का। इकडनं सुद्धा 11 घेते बघू शकता तुम्ही आणि 3.5 वरती टिक केली नेहमीप्रमाणे। छान अशी स्लीव मच्छी कट काढून घ्यायचा आहे आणि हा दंड घेरा आहे ना हा सुद्धा 5.5 आला आहे आणि हे व्यवस्थित असं बघा छान अशी मी ड्रॉ करून दिलेली स्लीव। आणि इथे ना खूप मला पट्टी जॉईन करावी लागणार आहे बरं का, तर मी नंतर स्टिचिंग करता करता आहे ना जॉईन करेन ती। बघा ही सुद्धा पट्टी आहे, तर बघा या पद्धतीने असं कट करून घ्यायचं, स्टिचिंग करताना आहे ना जॉईन करून घ्यायची। हे बघा निघाली ना सुंदर अशी स्लीव। आणि बघा आजचा हा छोटासा व्हिडिओ बघू शकता तुम्ही आणि मी तुम्हाला आहे ना ब्लाऊज स्टिचिंग केली ते सुद्धा सांगते बरं का। बघा आता मेन ब्लाऊज पीसवरती सुद्धा मी तुम्हाला आहे ना स्लीव कट म्हणजे पूर्ण ब्लाऊज पीस अस्तर कटिंग केलं ना ते सुद्धा आता करून दाखवते बरं का। मी हे नाही करत कारण व्हिडिओ मोठा होतो, पण एखाद्या दिवशी म्हटलं चला केल्याने काही हरकत नाही। आणि बघा छान असं ना जॉईंट देईल, याला नाही येणार जॉईंट कारण हे मोठं ब्लाऊज पीस आहे मीटरचं, तर हे आहे ना जे अस्तरवरती आहे ना त्याला घेईन बरं का जॉईंट। आणि बघा छान असं इकडे ना बॅक पार्ट घेऊन घेते। हा बॅक पार्ट आहे ना मागे हुक आहे त्याच्यामुळे ते इकडनं बंद भागकडनं मला आहे ना पुढचं घ्यायचं आहे बरं का, जे म्हणजे याच्यावरती ना मागे हुक आहे ना ते चालेल आणि इकडे बंद भागकडनं हा पुढचा भाग घ्यायचा आहे आपल्याला। आणि हा प्रिन्सेस कट जे आहे ना असं मोठं ब्लाऊज पीस राहिलं ना की आपल्याला खूप छान वाटतं बरं का कटिंग करायला, तिचं टेन्शन नाही असं। आणि कसं राहतं कमी छोटं ब्लाऊज पीस राहिलं ना तर खूप टेन्शन येतं की कटिंग करायला सुद्धा कंटाळा येतो आणि स्टिचिंग करायला सुद्धा कंटाळा येतो बरं का। तर तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का मला नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्याशी खूप वेळेस असं होतं बरं का, लांब बाई राहते आणि ब्लाऊज पीस खूप कमी पडतं, पण खूप ॲडजस्ट करून शिवावं लागतं कारण आपण कस्टमरांना नाही प्रत्येकाला नाही समजू शकत। ते एकच सांगता की नाही म्हणजे बसतं पहिल्यांदा एकदा शिवलं तेव्हा बसवलं, पण असं नाही समजत की ते पहिलं ब्लाऊज पीस ते मोठं असेल आणि काही काही एकदम
कमी दामच्या साड्या राहताना त्या खरंच खूप ब्लाऊज पीसमध्ये कमी येतात बरं का. त्याच्यामध्ये शिवायला खूप ॲडजस्ट करावी लागते. तर बघा इकडे छान असतं अस्तरसोबत मी आहे ना एक जास्त मेन फॅब्रिक आहे ना ते थोडं जास्तच कटिंग करते बरं का. तर बघा छान असं मी मस्त ब्लाऊज अस्तरसोबत आणि ब्लाऊज पीससोबत कट करून दाखवलं आहे तुम्हाला. नक्की व्हिडिओ आणि कपसुद्धा अटॅच करायचे आहे बरं का. बघू शकता 40 नंबरचे कप्स आणले. आणि बघा आज एवढे असं छान असं मी ब्लाऊज कटिंग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की सांगा. आणि बघा आजचे ब्लाऊज स्टिचिंग केलेले ना बघू शकता कप्स टाकून ब्लाऊज स्टिचिंग केले. तर बघू शकता छान अशी मी ना गोल्डन कलरची पायपिंगसुद्धा केली बरं का. आणि ना 36 नंबरचे कप्स अटॅच केलेले. खूपच कमी बॉडी. आणि बघा छान असा मागे मटका गळासुद्धा घेतला आहे. मागे हुकचं ब्लाऊज आहे सुंदर असं. बघा हे येत आणि बघा दिवसातून मला आहे ना मी 3 ब्लाऊज कप्स अटॅच करून शिवले आज. आणि बघा याला सुद्धा कप्स अटॅच केले 38 नंबरचे. आणि ना पानगडा घेतला आहे गोल्डन कलरची पूर्ण पायपिंग घेतलेली. बघा छान असा मस्त मागे मटका गड्याचा लूक आलेला आहे. खूप सुंदर असं ब्लाऊज झालेलं आहे. आणि बघा हे सुद्धा आहे ना अजरकचे कपडा म्हणतो ना त्याची साडीचं हे बघू शकता खूप छान असं आहे ना. इथं सुद्धा मला पानगडा सांगितला होता त्यांनी. आणि पूर्ण खालून आहे ना पायपिंग केलेली. याला सुद्धा आहे ना 40 नंबरचे कप्स अटॅच केले बरं का. आणि बघा मागे छान असा मस्त डिझाईन गळा दिला आहे. मला हा सुद्धा गळा आहे ना मोबाईल पॅटर्न पाठवला होता बरं का. याचा आहे ना शॉर्ट व्हिडिओ मी केला आहे अपलोड केला आहे. तो नक्की जाऊन माझ्या चॅनलवरती बघू शकता. तर बघा कसे वाटले तुम्हाला कप्स अटॅच केलेले ब्लाऊज. आणि आजची ब्लाऊज कटिंग आवडला असेल ना तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.